तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या आपल्या सुरांच्या शाळेमध्ये. तर एकदम सुरुवातीपासून मी तुम्हाला बेसिक फंडामेंटल पासून सुरू केलेलं आहे. म्युझिक काय असतं, कसं असतं, सुरताल लय कशाला म्हणतात, अलंकार पासून सुरू केलं आहे, बेसिक्स पासून एकदम. आणि आता आपण पहिले 10 अलंकार पास केलेले आहेत आणि समोरच्या अलंकारांकडे वळतोय. तर वेळ न घालवता आपण पुढल्या 5 अलंकारांची माहिती मी तुम्हाला देतो. पुढले 5 अलंकार मी तुम्हाला म्हणून दाखवतो. तर अलंकार नंबर 11. सा म रे प ग ध म नी प सा सा प नी म ध ग प रे म सा. 12वा अलंकार. सा सा म म रे रे प प ग ग ध ध म म नी नी प प सा 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 प प नी नी म म ध ध ग ग प प रे रे म म सा सा. अलंकार नंबर 13. सा प रे ध ग नी म सा सा म नी ग ध रे प सा. याच्या आधीचा अलंकार आणि हा अलंकार या आता या दोन मध्ये असा फरक होता जो मी तुम्हाला सुरुवातीला सा म रे प त्यामध्ये 2 अलंकार आपण 2 मधले स्वर स्किप केले होते. सा प मध्ये 3 मधले स्वर आपण स्किप केले म्हणजे सा रे ग म प सा प रे ग म प ध रे ध ग म प ध नि ग नि म प ध नि सा म सा सा नि ध प म सा म नि ध प म ग नि ग ध प म ग रे ध रे प म ग रे सा म सा. तर ही जी प्रॅक्टिस आहे किंवा याला आपण फाउंडेशन का म्हणतो, असे जर तुम्ही अलंकार म्हणत राहिले तर ही समजून जर तुम्ही म्हटले आणि तुम्ही जर डोक्यामध्ये फिक्स केले ना, तर तुमच्या स्वरांची जागा कुठे आहे ते तुम्हाला माहिती होईल. म्हणजे ज्या दिवशी तुमचे कान तयार होईल त्या दिवशी ऐकल्याबरोबर तुम्हाला कळेल की हा स्वर कुठला आहे, हा म आहे की प आहे की सा आहे की ध आहे की रे आहे की नी आहे, हे तुम्हाला कळेल. आणि हे आलटून पालटून म्हणायचं. जर तुम्ही असे आपण जसे फाडे म्हणतो बे बे बेजुने 4 किंवा 2 टू द 4 2 3 6 2 4 8 हे वगैरे जे आपण म्हणतो हे त्याच्यासाठी तो म्हटल्याशिवाय आपल्याला पूर्ण येत नाही. 19चा फाडा एकदम 19 9 विचारला तर मग आपल्याला गटपटल्यासारखं होतं. तसंच हे आहे. जर तुम्ही सुरुवातीपासून सुरू केला तर मग तुम्हाला तो स्वर म्हणता येईल आणि जर तुम्हाला मधून कोणी म्हणायला लावला तर मग तो म्हणता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ती आलटून पालटून रॅन्डम प्रॅक्टिस करायची आणि त्या स्वरांची जागा जी आहे ती तुमच्या डोक्यात फिक्स करायची. जर जर या स्वरांची जागा तुमच्या डोक्यांमध्ये फिक्स झाली तर तुम्हाला नोटेशन आपण जे म्हणतो नोट, बिकॉज दिस इज इंग्लिशमध्ये याला आपण नोट, स्वर म्हणजे नोट आणि नोटेशन म्हणजे स्वरांची रचना जी असते ती तुम्हाला फिक्स होईल आणि कान जसा इथे स्वर ऐकतील तसं तुम्हाला संकेत देऊन देईल की अच्छा हा स्वर. त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार रियाज आणि ते वारंवार म्हणणं आवश्यक आहे. म्हणून रियाज करत राहा. तर आपण पोहोचलो होतो 13व्या अलंकारापर्यंत. आता आपण 14वा अलंकार जे आपण म्हणतो तेच आपल्याला ट्वाइस रिपीट करायचं. सा सा प प रे रे ध ध ग ग नी नी म म सा 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 म म नी नी ग ग ध ध रे रे प प सा सा. आता अलंकार 15वा. सा रे ग ग रे ग म म ग म प प म प ध ध प ध नी नी ध नी सा 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 नी ध नी नी ध प ध ध प म प प म ग म ग रे ग ग रे सा. तर असे होते आपले पुढले 5 अलंकार. तर आता 5 त्यानंतरचे 5 आणि त्यानंतरचे 5 असे मिळून आपले टोटल 15 अलंकार झाले. याची पूर्ण अलंकार झाल्यानंतर एक टोटल आपण जे मी क्लासेसमध्ये शिकवतो किंवा मी जेव्हा शिकवतो तेव्हा मी टोटल 21 22 असे काहीतरी अलंकार 21-22 अलंकार आहेत. याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. वन्स आपण त्या रीचपर्यंत पोहोचू त्यानंतर मी तुम्हाला हे अलंकार जे आहे ते हार्मोनियम सोबत तालावर म्हणून दाखवणार आहे आणि यात लागणाऱ्या तालांची पण माहिती वेगवेगळी देणार आहे, जे बेसिक आपल्या पहिल्या क्लासिकलच्या सिलेबससाठी पण असतं आणि एक जेनरिक जेव्हा आपण म्युझिक फाउंडेशन तयार करतोय त्याच्यासाठी पण असतो. आणि स्टेप बाय स्टेप आपण बाकी सगळ्या गोष्टींकडे याच्यासोबत जाऊया. ओके, तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि तुमच्या कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढल्या अलंकारांसोबत. थँक्यू सो मच.